नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण अभ्यासतोय तुमचा 12वी कॉमर्स मधील सर्वांच्या आवडीचा विषय अकाउंट। याच्यामध्ये आतापर्यंत आपण तुमचा फर्स्ट टॉपिक पार्टनरशिप फायनल अकाउंट पूर्णपणे अभ्यासला। बेसिक पासून लाइन टू लाइन थेरी समजून घेतलेली, सॉल्व अनसॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासलेत। सेकंड टॉपिक देखील अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा देखील पूर्ण अभ्यासलेला आहे। थर्ड टॉपिक ऍडमिशन ऑफ पार्टनर पूर्ण अभ्यासलेला आहे। आता या तीनही टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत तुमचा टॉपिक नंबर 4 रिटायरमेंट ऑफ पार्टनर। याच्यामध्ये आपण सॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासलेत। या टॉपिकची बेसिक कन्सेप्ट म्हणजे थेरी सगळी अभ्यासली लाइन टू लाइन। त्याचबरोबर अकाउंटिंग ट्रीटमेंट कशा होतात त्या देखील अभ्यासलेल्या आहेत। आता हे व्हिडिओ देखील जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आज आपण अभ्यासणार आहोत रिटायरमेंट ऑफ पार्टनर अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर 3। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबा, जेणेकरून तुम्हाला हे एक्झाम्पल चांगल्या पद्धतीने समजेल। आणि जे विद्यार्थी या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आलेले असतील, चॅनलवर पहिल्यांदाच असतील, त्यांना विनंती आहे की तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की या चॅनलवर तुम्हाला अकाउंट हा विषय डिटेलमध्ये अभ्यासायला भेटणार आहे। बेसिक पासून आपण अभ्यासतो। तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया। चला तर मग आपण एक्झाम्पल सुरुवातीला रीड करतो आणि त्याच्यानंतर ते समजून घेऊन सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो। आपली मेथड अशीच असते, ती सर्वांना माहीत आहे। त्याच्यामुळे आपण काय करूया, फर्स्ट एक्झाम्पल रीड करूया। मी थोडंसं झूम करतो जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित विजिबल असेल। चला, फर्स्ट बघा काय सांगितलंय। द बॅलन्स शीट ऑफ अनु, रेणू अँड दिनू, तिघजण पार्टनर आहेत, इज ॲज फॉलोज। द पार्टनर आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द प्रोपोर्शन ऑफ 2:1। आता त्यांचा ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो बघा, इथं मी लिहितो ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो 2:2:1 आहे। मग न्यू रेशो काय असेल सर, तर न्यू रेशो काय, यातला कोण रिटायर्ड होतोय त्याचा हिस्सा उडवून टाकायचा, म्हणजे कट करायचा। बघा रिटायर्ड कोण होतोय, द दिनू वॉज रिटायर्ड। दिनू इज अ थर्ड पार्टनर, म्हणजे त्याचा एक हिस्सा जो असणार आहे शेअर तो रिटायर्ड होणार आहे। म्हणजे न्यू रेशो काय असणार आहे, 2:2 म्हणजेच 1:1 इक्वल रेशो असणार आहे। आणि खाली ऍडजस्टमेंट मध्ये जर बघितलं आपल्याला तर गेन रेशोच्या संदर्भात काही इन्फॉर्मेशन दिलेली नाही, म्हणजेच आपला गेन रेशो जो असणार आहे तो गेन रेशो असणार आहे 1:1, म्हणजे इक्वल असणार आहे। तर आय होप तुम्हाला हे रेशो लक्षात आलेले असणार आहेत। बॅलन्स शीटला बघा, फर्स्ट क्रेडिटर्स दिले, लॅबिलिटी, बिल्स पेएबल, लॅबिलिटी, जनरल रिझर्व्ह आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आणि कॅपिटल अकाउंट दिले अनु, रेणू, दिनू, हे सुद्धा आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहिले। असेटला बँकचा बॅलन्स दिला, बँक अकाउंटच्या डेबिटला, डेटर्स असेट, आरडीच्या बाबतीत काहीतरी इन्फॉर्मेशन असेल, फर्निचर असेट, मशिनरी असेट, फ्री होल्ड प्रॉपर्टी असेट, गुडविल। आता हे गुडविल अकाउंट तयार केले आपण, त्याच्या डेबिट साइडला हा बॅलन्स ट्रान्सफर करणार, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून। ऍडजस्टमेंट मध्ये बघा, दिनू रिटायर्ड फ्रॉम द बिझनेस ऑन 1 एप्रिल 2019। याच तारखेची आपल्याला बॅलन्स शीट बनवावं लागणार आहे, 1 एप्रिल 2019। आपण बॅलन्स शीटला जाऊया। बॅलन्स शीट, न्यू बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019 हे वर्ष त्या ठिकाणी लिहून टाकायचं। आणि या बॅलन्स शीट मध्ये त्यांनी काय सांगितले, द असेट आर रिव्हॅल्यूड ॲज फ्री होल्ड प्रॉपर्टी 30,000, मशिनरी 5,000 अँड फर्निचर 12,000। आणि गुडविल, ऑल डेटर्स आर गुड म्हटलंय त्यांनी, म्हणजे डेटर्स गुड आहेत। म्हणजे थोडक्यात हे जे डेटर्स आपल्याला दिलेले हे डायरेक्ट 20,000 रुपये आपण आउटरला लिहू शकतो बॅलन्स शीटला, हे वजा होणार नाही 1,000, म्हणजे तेवढा प्रॉफिट आहे तो रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार। त्याच्यानंतर आज बघा, फ्री होल्ड प्रॉपर्टी 30,000 झालेली, त्याला एक आपण स्टार मार्क करू, वाढली ती 3,000 वाढली, आपण 3,000 ऍड करणार आणि रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार, प्रॉफिट आहे म्हणून। त्याच्यानंतर बघा, मशिनरी 5,000 झाली, मशिनरीची व्हॅल्यू 4,000 होती, त्याला एक स्टार मार्क करू। मशिनरी सुद्धा कितीने वाढली, 1,000 वाढली, 1,000 ऍड करून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला। फर्निचर 12,000 झाले, बघा फर्निचरला एक स्टार मार्क करू, ते 15,000 होतं, म्हणजे थोडक्यात ते 3,000 काय झालं, फर्निचर कमी झालं, 3,000 लेस करणार आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार आहोत फर्निचर मध्ये। त्याच्यानंतर गुडविल ऑफ द फर्म बी व्हॅल्यूड ॲट 3 द ॲव्हरेज प्रॉफिट। आता 3 म्हटलं यांनी, इथं लक्षात द्या, 3 म्हणजे नंबर ऑफ परचेस इयर किती, 3 इयर। हे जे आहे ना हे परचेस इयर आहेत, परचेस इयर किती इयर आहे, 3 इयर परचेस असणार आहे। ऑफ द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 5 इयर्स,
5 वर्षाचा, हे नंबर ऑफ इयर आहेत, नंबर ऑफ इयर किती 5 आहेत, 5 वर्षाचा आपल्याला प्रॉफिट दिला. आणि तो प्रॉफिट किती दिलाय बघा, 14-15चा 1000, 15-16चा 10,500, त्याच्यानंतर 10,000, 16,000, 10,000, या सगळ्याची टोटल म्हणजे आपला टोटल प्रॉफिट असणार. ते आपण वर्किंग नोट करणार आहे याची गुडविल कॅल्क्युलेशन करण्यासाठी, तर ती बघणार आहोत. आणि दिनू बी पेड, आता बघा दिनू शुड बी पेड ₹3,000 बाय चेक, म्हणजे दिनूला जे पैसे द्यायचे होते त्यातले 3,000 चेकने दिले, म्हणजे बँकेतून पैसे गेले. याची एंट्री काय होईल, दिनू कॅपिटल अकाउंट डेबिट, दिनू कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक, सॉरी कॅश नाही म्हणता येणार आपल्याला, बँक दिले, चेक म्हणले आपल्याला डायरेक्ट बँक म्हणावं लागेल, टू बँक अकाउंट अशी एंट्री होणार आहे. आणि द बॅलन्स ऑफ दिनू कॅपिटल शुड बी केप्ट इन द बिझनेस ॲज अ लोन, म्हणजे राहिलेले पैसे कसे दाखवायचे, ॲज अ लोन म्हणून दाखवायचे आहेत. आपल्याला तयार करायला सांगितले प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट कॅपिटल अकाउंट बॅलन्स शीट न्यू फर्मचं. तर सुरू करूया आपण. फर्स्टली क्रेडिटर्स ट्रान्सफर करूया आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. आपण जाऊ आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, एक 4-5 ओळी जागा सोडून लिहूया क्रेडिटर्स. अमाऊंट लिहिणार ₹8,000. क्रेडिटर्स लिहिल्यानंतर बिल्स पेएबल लिहिणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला बिल्स पेएबल, आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹2,000. बिल्स पेएबल झाल्यानंतर जनरल रिझर्व्ह 5,000 आहे. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला जायचं. पार्टनरची नावं लिहून घेऊया ठिकाणी. फर्स्ट आहे अनु, दुसरा रेनू आणि तिसरा आहे दिनू. आणि पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहूया बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. हा बॅलन्स लिहिल्यानंतर आपल्याला जो जनरल रिझर्व्ह दिलेला आहे बघा या ठिकाणी, तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. मग लिहिताना लिहायचं बाय जनरल रिझर्व्ह, इन शॉर्ट लिहितो मी. आणि तो ₹5,000 आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. तर तो कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट होईल बघा, 2,000, 2,000 आणि 1,000. नेक्स्ट बघा कॅपिटल अकाउंट दिले अनु, रेनू आणि दिनूचं. आपण हे आपल्या कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन लिहिले 40,000. अनु रेनूचं 30,000 आणि दिनूचं जे असणार आहे ते आहे 15,000. अशा पद्धतीने लिहून घेतले. नेक्स्ट पुढे जाऊया. इथं बँकचा बॅलन्स दिला, आपण बँक अकाउंट तयार केलेले, त्याच्या डेबिट साईडला लिहायचं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. अमाऊंट लिहिणार ₹5,000 कॅशचा बॅलन्स. त्याच्यानंतर डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला लिहिलेले आपण डेटर्स बघा. आता हे डेटर्स सगळे गुड आहेत, तर आपण हे डायरेक्ट 20,000 बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार डेटर्स म्हणून. त्यातनं आरडीडी वजा होणार नाही, 20,000 आउटरला लिहूया. 1,000 आरडीडी वजा होणार नाही, तो रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय आरडीडी. तेवढ्याने आपले असेट वाढणार आहे वजा न झाल्यामुळं, मग तो आपला प्रॉफिट आहे म्हणून आपण रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर केला. फर्निचर बॅलन्स शीटच्या असेटला ₹15,000 बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया फर्निचर. अमाऊंट लिहिणार ₹15,000 इनर कॉलमला, एक ओळ जागा सोडायची फर्निचर लिहिलं. फर्निचर झाल्यानंतर मशिनरी लिहूया आपण ₹4,000. मशिनरी झाल्यानंतर फ्री होल्ड प्रॉपर्टी लिहूया आपण ₹27,000. बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचं हे सर्व. फ्री होल्ड इनरला लिहायचं बरं का, ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. फ्री होल्ड प्रॉपर्टी अमाऊंट इनरला लिहिणार ₹27,000. आणि लास्ट त्यांनी आपल्याला दिले गुडविल अकाउंट. गुडविल बघा 30,000 आहे. आपण काय करूया, आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया, आपलं सॉरी गुडविल अकाउंट तयार केले त्याच्या डेबिटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहायचं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. आणि त्याची अमाऊंट जी असणार आहे ती अमाऊंट लिहिणार आपण ₹30,000 इनर कॉलम, आपलं अमाऊंट कॉलममध्ये 30,000. सगळे असेट लायबिलिटी ट्रान्सफर झाले. ॲडजस्टमेंट नंबर फर्स्टमध्ये असेट रिव्हॅल्यूड म्हटले. फ्री होल्ड प्रॉपर्टीची व्हॅल्यू झाली 30,000. बॅलन्स शीटला आपण फ्री होल्ड प्रॉपर्टी आत्ताच लिहिलं होतं, त्याची आउटरला लिहायची व्हॅल्यू 30,000. इनरला 27 आहे, 3,000 वाढलेली त्याला म्हणायचं ॲड ॲप्रिसिएशन. अमाऊंट लिहिणार ₹3,000. आणि याचा दुसरा इफेक्ट आपण आपल्या रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार बाय फ्री होल्ड प्रॉपर्टी. अमाऊंट लिहिणार ₹3,000 झालं. देन आफ्टर नेक्स्ट बघा मशिनरीची व्हॅल्यू 5,000 झाले. बॅलन्स शीटच्या असेटला जायचं, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मशिनरी लिहिली तिथं आउटरला लिहायचे ₹5,000. इनरला 4,000 आहे, वाढलेली 1,000 आणि याला लिहायचं ॲड ॲप्रिसिएशन. अमाऊंट लिहिणार ₹1,000. आणि 1,000 फायदा आहे, आपण आपल्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार बाय मशिनरी. अमाऊंट लिहिणार ₹1,000. दॅन नेक्स्ट लास्ट वन फर्निचरची व्हॅल्यू 1,200 झालेली. बॅलन्स शीटच्या असेटला जायचं, त्या ठिकाणी आउटरला लिहायचं फर्निचर ₹12,000. 1,200 नाही 12,000. ते इनरला 15,000 आहे, ते 3,000 कमी झाले, याला म्हणायचं लेस डेप्रिसिएशन. अमाऊंट लिहायची ₹3,000.
15तनं 3 गेले, आउटरला 12, 3000 लॉस आहे. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचं 2 फर्निचर. अमाऊंट लिहिणार ₹3000 आउटर कॉलम. पहिली ऍडजस्टमेंट संपली. सेकंड मध्ये गुडविल. आता याची वर्किंग नोट करावी लागेल. आपल्याला याच्यात महत्वाच्या कन्सेप्ट काय ते समजून घ्या. गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यूड 3 म्हणजे 3 इयर परचेस इयर 3 दिलेले आहेत. ऑफ द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ प्रिसिडिंग म्हणजे मागचे 5 इयर्स 5 वर्षाचा दिला. प्रॉफिट फॉर द इयर 5 इयर्स त्यांनी दिलाय 2014-15चा, म्हणजे हा पहिल्या वर्षाचा आहे, हा दुसऱ्या वर्षाचा आहे, हा तिसऱ्या वर्षाचा आहे. त्याच्यानंतर हे जे वर्ष आहे ते 4थं वर्ष आहे आणि हे जे वर्ष आहे ते 5वं वर्ष. मग याची वर्किंग नोट करावं लागेल आपल्याला गुडविल कॅल्क्युलेटची. मग आपण वर्किंग नोटला जाऊया. मी ती करून ठेवली, तुम्हाला समजून सांगतो, समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा, फर्स्ट आपण वर्किंग नोटला नाव देणार कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा गुडविल कॅल्क्युलेट करताना ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो. म्हणून लिहायचं ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू, ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट डिवायडेड नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट म्हणजे 5 वर्षाचा दिलेला प्रॉफिट. पहिल्या वर्षीचा 1000 प्लस 10,500 प्लस 10,000 प्लस 16,000 आणि प्लस 10,000 असा 5 वर्षाचा प्रॉफिट लिहून घेतला. त्याला डिवायडेड नंबर ऑफ इयर्स म्हणजे 5 वर्षाचा प्रॉफिट आहे म्हणजे 5 वर्ष नंबर ऑफ इयर्स. मग टोटल प्रॉफिट येतोय 47,500 भागिले 5 जर केलं तर आपला ॲव्हरेज प्रॉफिट जो असणार आहे तो असणार आहे 9,000 रुपये. मग हा ॲव्हरेज प्रॉफिट आल्यानंतर नंबर सेकंड स्टेपला गुडविल कॅल्क्युलेट करायचं. गुडविलचा फॉर्म्युला लिहायचा गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट जो आत्ता वर काढला गुणुले नंबर ऑफ परचेस इयर. आपल्याला 3 इयर्स म्हटलं होतं म्हणजे 3 वर्ष नंबर ऑफ परचेस इयर आहेत. तर मग आता बघा ॲव्हरेज प्रॉफिट 9,500 गुणुले 3 जर केले तर गुडविलची व्हॅल्यू येणार आहे आपल्याला 28,500. किती येईल ती? 28,500. मग आता बघा ओल्ड गुडविल, आता त्याच्यामध्ये आपण हे जे कॅल्क्युलेट केले हे नवीन गुडविल होतं. ओल्ड गुडविल जर आपण बॅलन्स शीटला बघितलं आपलं ओल्ड गुडविल तर आपल्याला लक्षात येईल की बॅलन्स शीटला ओल्ड गुडविलची व्हॅल्यू किती दिली. एकच मिनिट मी तुम्हाला दाखवतो बॅलन्स शीटची ओल्ड गुडविलची व्हॅल्यू. बघा बॅलन्स शीटला गुडविल दिलेले 30,000 आणि आता आपण ॲडजस्टमेंटमध्ये वर्किंग नोटमध्ये न्यू गुडविल कॅल्क्युलेट केलं 28,000. म्हणून देअरफॉर म्हणायचं ओल्ड गुडविल आहे 30,000 आणि न्यू गुडविल कॅल्क्युलेट केलं 28,500. मग हे वजा केले 30 मधनं 28,500 तर गुडविल डिक्रीज म्हणजे कमी झाले इन गुडविल किती 1,500 लॉस आहे. लॉस हा पार्टनरच्या डेबिटला वाटला जातो. म्हणून अनु कॅपिटल अकाउंट, रेणू कॅपिटल अकाउंट आणि दिनू कॅपिटल अकाउंट हा 1,500 लॉस गुडविलचा त्यांच्या रेशोमध्ये वाटला, इक्वली वाटावा लागणार आहे आपल्याला. तर तो 500 500 आणि 500 असा तो डिस्ट्रीब्यूट होईल आणि आउटरला किती येणार आहे 1,500 येणार आहे. एकच मिनिट, हा जो लॉस जो आहे ना तो 500 होणार नाही, तो इक्वली वाटला जाणार नाही. तो कसा वाटला जाणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. इथं मी हे पुसतो, हे थोडंसं आपलं मिस्टेक झालेली या ठिकाणी. पहिल्यांदा येणारे एकाला येणारे तो 600 रुपये, दुसऱ्याला 600 रुपये येणार आहे आणि जो तिसरा पार्टनर जो आहे ना त्याला येणार तो 300 रुपये. म्हणजेच काय अनु कॅपिटल अकाउंट 600, रेणू कॅपिटल अकाउंट 600, दिनू कॅपिटल अकाउंट 300, टू गुडविल 1,500. अनु रेणू दिनू कॅपिटलच्या डेबिटला जावं लागेल आपल्याला. आपण येऊ अनु रेणू दिनू कॅपिटलच्या डेबिटला आणि त्या ठिकाणी लिहिणार टू गुडविल. अमाऊंट लिहिणार आहोत 600 अनुच्या कॉलममध्ये 600, रेणूच्या कॉलममध्ये 600 आणि दिनूच्या कॉलममध्ये 300. आणि ही डेबिटची अमाऊंट गुडविलची आपल्या गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट गुडविलच्या क्रेडिटला बाय अनु कॅपिटल अमाऊंट लिहिणार 600 रुपये, बाय रेणू कॅपिटल अमाऊंट लिहिणार 600 रुपये आणि बाय दिनू कॅपिटल अमाऊंट लिहिणार 300 रुपये. अशा पद्धतीने म्हणजे जी गुडविलची ट्रीटमेंट होती 2 नंबरची ती आपण कंप्लीट केली. 3 नंबरमध्ये काय सांगितले, दिनूला 3,000 चेकने द्यायचे. म्हणजे दिनू कॅपिटलला भेटणार आहे, दिनू कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक, दिनू कॅपिटलच्या डेबिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू बँक अकाउंट आणि दिनूच्या कॉलममध्ये लिहायचे 3,000 रुपये आणि बँकेच्या क्रेडिटला लिहायचं बाय दिनू कॅपिटल आणि त्या ठिकाणी आपण त्याची अमाऊंट लिहिणार आहोत ₹3,000. हे झालं आपण 3 नंबर ऍडजस्टमेंट. 4 नंबरमध्ये राहिलेले त्याचे पैसे लोनला दाखवायचे संपलेले. आपण आता रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करू. बघा रिव्हॅल्युएशनची क्रेडिटची टोटल जास्त आहे. बघा 3 आणि 1 4 आणि 1 5,000 रुपये, 5,000 रुपये क्रेडिट आहे म्हणजे थोडक्यात प्रॉफिट असणार आहे.
इन्कम साईड जास्त आहे, तीच लिहिणार डेबिटला 5,000. त्यातनं जर 3,000 वजा केले तर 2,000 रुपये राहतील. ते तिघांना वाटणार 1 2 3 आणि चौथ्या ओळीला लिहायचं टू ऑल पार्टनर्स म्हणा किंवा नुसतं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणा. त्याला अंडरलाईन करायची आणि त्याच्यामध्ये आपल्या तीनही पार्टनरची नावं लिहायची. फर्स्ट लिहायचा अनु आणि हा जो प्रॉफिट आहे 2,000 रुपये तो आपण अनु, रेणू आणि दिनू या तीनही पार्टनरमध्ये जर डिस्ट्रीब्यूट केला तर त्याच्यामध्ये तो अनुला येणारे ₹800 800 रुपये, रेणूला सुद्धा 800 रुपये येईल आणि दिनूला येईल तो 400 रुपये. असा टोटल प्रॉफिट जो असणार आहे 2,000 आपण डिस्ट्रीब्यूट करणार. आता हा जो प्रॉफिट इकडे डेबिटला दिसतो तो आपण आपल्या पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणूया आपण बाय. आणि अमाऊंट लिहिणार अनुची 800 रुपये, रेणूची 800 रुपये आणि दिनूची 400 रुपये. आणि आता आपण हे पार्टनर्स कॅपिटल क्लोज करू, ज्याच्यामध्ये आपला रिटायरिंग पार्टनरचा अकाउंट पहिल्यांदा क्लोज करू. 15 16 16,400 दिनूची क्रेडिटची टोटल जास्त आहे, तीच लिहिणार डेबिटला 16,400 आणि त्याच्यामध्ये 3,000 आणि हे 300 रुपये जर वजा केले तर आपल्याला बॅलन्सिंग फिगर राहणार आहे 13,100 रुपये. याला म्हणणार आपण टू दिनू लोन अकाउंट आणि हे 13,100 आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला दिनू लोन म्हणून लिहायचे, दिनू लोन अकाउंट आणि अमाऊंट लिहिणार आहे 13,100. नेक्स्ट पुढे बघा, आता आपण राहिलेले पार्टनरचं कॅपिटल अकाउंट क्लोज करू. फर्स्ट आता बघा रेणूचं क्लोज करू. 32,800 येईल क्रेडिटची टोटल, 30 डेबिटला 32,800 आणि त्यातनं फक्त हे 600 रुपये जर वजा झाले तर 32,200 रुपये राहतील. इथे 40 आणि 2 42,800, तेच इकडे डेबिटला लिहिणार 42,800 आणि त्यातनं 600 रुपये जर वजा झाले तर 42,200 रुपये राहतील. याला लिहायचं आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन आणि हा जो बॅलन्स आहे 42,200 32,200 कॅपिटलचा बॅलन्स तो आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचं. त्या ठिकाणी आपण लिहायचं कॅपिटल अकाउंट, त्याला आपण अंडरलाईन करू. त्याच्यामध्ये फर्स्ट अनु, रेणू आणि दिनू आणि त्याची अमाऊंट अनु आणि रेणू, दिनू लिहायची गरज नाही, दिनू हा रिटायर्ड आहे. अनुची बॅलन्सिंग फिगर लिहिणार 42,200 आणि दिनूची लिहिणार 32,200 रुपये. या दोघांची टोटल आउटरला आपण ॲज अ कॅपिटल म्हणून दाखवणार आहोत 74,400. आणि आता आपण ही गुडविल अकाउंट क्लोज करूया. बघा गुडविलची डेबिटची टोटल जास्त आहे 30,000 रुपये, तीच क्रेडिटला लिहूया आपण 30,000 आणि त्यातनं हे 1,500 रुपये वजा झाले तर 28,500 येतील. याला लिहिणार आपण बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आणि हे 28,500 आपण आपल्या बॅलन्स शीटच्या ॲसेटला ॲज अ गुडविल म्हणून दाखवणार, गुडविल 28,500 रुपये. आणि आता आपलं कॅश अकाउंट क्लोज करू. बघा कॅशच्या डेबिटची टोटल आहे 5,000, तेच लिहिणार आपण क्रेडिटला 5,000 आणि त्यातने 3,000 जर वजा झाले तर 2,000च राहतील. याला लिहायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आणि हे 2,000 कॅश ऑब्लिक बँक म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेटला, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, अमाऊंट लिहिणार 2,000 रुपये. तर अशा पद्धतीने या प्रॉब्लेमची ही बॅलन्स शीट जी असणार आहे ती आपल्याला आता क्लोज करावी लागणार आहे. आपण लॅबिलिटीची टोटल बघा किती येते ती बघूया. लॅबिलिटीची टोटल येणार आहे 97,500, तेवढीच ॲसेटची असणार आहे 0 0 5 5 2 5 7 आणि 8 15 2 17 6 1 3 4 3 7 2 9 म्हणजे 97,500 रुपयाने आपली जी बॅलन्स शीट असणार आहे या प्रॉब्लेमची ती टॅली झाली. अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल नंबर 3 समजून घेतलेला आहे. आय होप तुमच्या हे लक्षात आलेलं असणार आहे, शिकवलेलं समजलेलं असेल, आवडलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आज आपण इथंच थांबणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.